डिबेट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुंबई हायकोर्टामध्ये नुकतीच एक केस सुनावणीसाठी आली होती आणि ही केस माध्यमांमध्ये चर्चेचा विषय यासाठी बनली कारण मुंबई हायकोर्टाच्या जजेसनी या केसमध्ये ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे त्यांना जे काही सुनावलं त्यावरून ही केस काय होती तर जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं म्हणजे 7 मेला भारतानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून तिथल्या काही दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली होती। त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव सुरू झाला होता। त्याच वेळेस 9 मे रोजी पुण्यामध्ये शिकणाऱ्या इंजिनिअरिंगमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका मुलीनं आपल्या फेसबुक अकाउंटवर किंवा सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट आली होती, ती पोस्ट रिपोस्ट केली होती। कदाचित ती करताना त्या मुलीला माहितही नसावं की याचे परिणाम नेमके पुढे काय होणार आहेत। त्या मुलीनं ही पोस्ट रिपोस्ट केली आणि त्यानंतर लगेचच तिच्यावर कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला। पुढे या मुलीला अटक करण्यात आली, पोलिसांनी तिची रवानगी तुरुंगामध्ये केली आणि हे सगळं कमी म्हणून की काय, ती ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होती सिंहगड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट त्या महाविद्यालयानं तिच्यावर कारवाई केली। तिला थेट बरखास्त केलं, रस्टिकेट केलं कॉलेजमधून, तिला परीक्षांना बसू दिलं नाही। मुलगी तुरुंगातच होती आणि त्यानंतर तिच्या वतीनं न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली, न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला। मागणी इतकीच होती की किमान तिला परीक्षेला बसू द्या। न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण आल्यानंतर मात्र न्यायालयानं पोलिसांचे पण, सरकारचे पण आणि महाविद्यालयाचे पण कान टोचले। न्यायालयाचा सवाल इतकाच होता की मुळात तुम्ही एखाद्या विद्यार्थिनीकडनं चुकीचं कृत्य घडलं असं जर म्हणत असाल तर विद्यार्थी हे कशासाठी असतात? त्यांच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि जर तुम्ही त्यांना चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणं किंवा संधी देणं हे टाळत असाल तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना आणखी कट्टरतावादी बनावं यासाठीचं वातावरण तयार करतात। याशिवाय न्यायालयानं महाविद्यालयाला आणखीनही काही सवाल उपस्थित केले। लगेचची कारवाई म्हणून या विद्यार्थिनीला लागलीच तुरुंगातनं सोडा आणि त्यानंतर तिला तिची परीक्षा देण्यासाठी जी काही कागदपत्रांची पूर्तता आहे ते करा असं न्यायालयानं सांगितले। मात्र या सगळ्यामुळे आता प्रश्न काय उपस्थित होतो? प्रश्न हा उपस्थित होतो की देशप्रेमाच्या नावाखाली किंवा आम्ही किती देशप्रेमी आहोत, आम्हाला देशाची किती काळजी आहे हे सांगण्यासाठी महाविद्यालयानं, पोलिसांनी जे काही करणं सुरू केलंय हा आता अतिरेक होतोय का? आणि हा अतिरेक हा सिलेक्टिव्ह आहे का, जाणीवपूर्वक केला जातोय का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेत। आणि याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्य अध्यक्ष NSUIचे आमिर शेख। आमिरजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्कार। माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत। वंजारी सर पुन्हा एकदा स्वागत आपलं चर्चेमध्ये, नमस्कार। आणि माझे सहकारी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला राहुलकडे जाते। राहुल, अगदी थोडक्यामध्ये मला सांगा की हे प्रकरण नेमकं काय होतं आणि याची आत्ताची स्टेटस नेमकं काय आहे? बघा, कायदेशीर दृष्ट्या ती मुलगी सज्ञान आहे याबद्दल काही दुमत नाही। त्याशिवाय ती स्कॉलर पण आहे आणि 7 तारखेला तिने जी पोस्ट रिपोस्ट केली त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असं म्हटलेलं होतं, याबद्दल पण काही दुमत नाही। आणि लगोलग 2 तासानंतर तिने ती पोस्ट डिलीट केली। झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथे हिंदुत्ववादी काही संघटना आल्या आणि त्यांनी महाविद्यालयामध्ये तिने जे वर्तन केलेलं आहे त्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात झाल्याबरोबर BNS ऍक्ट प्रमाणे तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला। महाविद्यालयाने तिला रेस्टिकेट केलं आणि पोलिसांनी तिला अटक केली। आधी पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली। त्यानंतर काल जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने असं म्हटलं की तिने चूक केली होती आणि तिने ती पोस्टही डिलीट केलेली होती, ही गोष्ट लक्षात न घेता तुम्ही तिला ज्या पद्धतीनं वागवत आहात तर 3 मुद्दे कोर्टाने म्हटलं की एक तर तुम्ही तिला गुन्हेगारासारखी वागणूक देत आहात, ते अजिबात बरोबर नाहीये। 2, तुम्ही असं करून एक इन्स्टिट्यूशन म्हणून तुम्ही तिला रेस्टिकेट केलं तर तिला हे पण संधी दिली नाही की जे नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे की तिचं काय म्हणणं आहे, तर तुम्ही तिला रॅडिकलाइज करत आहात। आणि ज्या वेळेला राज्य सरकारच्या वतीनं असं म्हटलं की तिचे जे 2 उर्वरित पेपर आहेत ते पेपर देण्यासाठी आम्ही तिला पोलीस संरक्षणामध्ये संधी देऊ, तेव्हा मात्र न्यायालय चिडलं। म्हणजे गौरी गोडसे ज्या सन्माननीय न्यायमूर्ती आहेत त्या असं म्हणाल्या की अशा पद्धतीचं वातावरण तिच्यासाठी का तयार करता, ही कसली देशभक्ती आहे। आणि काल खूप मोठा ड्रामा कोर्टात घडला। काल हे सगळं झाल्यानंतर कोर्टाने तातडीनं असं म्हटलं की जे त्यातली संबंधित असलेली न्यायालयीन प्रक्रियेतली व्यवस्था आहे त्यांनी हे बघावं की जेल ऑथॉरिटीला कळवावं की त्या मुलीची आज कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटका व्हावी आणि त्यासाठी आजच्या आज हे व्हावं म्हणून आम्ही पुन्हा संध्याकाळी बसू असं म्हटलं। आता तो मेल जेव्हा येरवड्याच्या महिला कारागृहामध्ये आला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी उलटीच भूमिका घेतली। ते असं म्हणाले की संध्याकाळी 6:30च्या नंतर आम्ही तिला सोडणार नाहीत कारण आम्हाला हार्ड कॉपी मिळालेली नाही। आता अर्थात हे अधिकृतपणे पोलिसांनी म्हटलेलं नाही, पण तिथे मी होतो। आणि मग शेवटी पुन्हा न्यायालयामध्ये ही बाब गेल्यानंतर अगदी रात्री 9-9:30 वाजता तिला सोडलं। पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कविता
तिची अमेरिकेतनं आलेली मावशी असेल, तिच्या आत्या असतील, तिच्या कुटुंबातले सदस्य असतील, ते भावनाविवळ झाले होते, ते रडवेले झालेले होते. त्यांना हे कळत नव्हतं की 19 वर्षाच्या मुलीने जी पोस्ट डिलीट केली ती फक्त फॉरवर्ड केलेली आहे, तिच्यासाठी एवढा मोठा गुन्हा आहे का तो, की तिला एवढा काळ पोलीस कोठडीमध्ये डांबून ठेवायचा. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की तिने ही पोस्ट डिलीट केली आहे हे पोलिसांनी आधीच्या न्यायालयाच्या सुनावणीत सांगितलं नाही, आणि तिला घरचं अन्न द्या असं इथल्या सत्र न्यायालयाने सांगून सुद्धा तेही मान्य केलं नाही. आणि त्याहून वाईट म्हणजे काल जेव्हा तिला सोडणं 6:30च्या आत शक्य होतं तेव्हाही नकार दिला, आणि अगदी रात्री उशिरापर्यंत तिला सोडायचं की नाही सोडायचं याच्यावरून ती खल सुरू झाला. बरेच असे मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल आपण बोलूया, पण सध्याची स्थिती ही आहे, सध्याचं स्टेटस आहे की या मुलीला तुरुंगामधनं बाहेर काढण्यात आलेलं आहे. न्यायालयानं सांगितलेले ज्या गोष्टी होत्या त्याचं तुर्तास तरी पालन झालंय. अभाविपचे महानगर मंत्री पुण्यातले हर्षवर्धन हरपुडे या चर्चेमध्ये सहभागी झालेत. हर्षवर्धनजी नमस्कार. नमस्कार. मला वाटतं तुम्ही आतापर्यंतचं राहुलजींनी जे म्हणणं मांडलं ते सगळं ऐकलं असेल, जे काही झालंय या केसमध्ये ते ऐकलं असेल. राष्ट्रप्रेम इतकं मोठं आहे किंवा इतकं दिखाऊ असायला हवं की 19 वर्षांची मुलगी एक पोस्ट रिपोस्ट करते, त्यानंतर ती डिलीट करते, आणि तरीही तिला या सगळ्या प्रकाराला सामोरं जावं लागतं 9 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सरांनीच सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे सुद्धा की ती मुलगी जी आहे ती 19 वर्षाची, म्हणजे ती मायनर नाहीये. 18 वर्षाच्या पुढे जो कोणी व्यक्ती या भारताचा नागरिक असतो त्याला स्वतःच तो सज्ञानी असतो, त्याला लक्षात येत असतं की आपण नक्की काय करतोय. त्याच्यामुळे ती जी कारवाई झाली आहे ती तर नक्की व्हायलाच पाहिजे होती. ही पहिला पार्ट. त्यानंतर जर पुढचा पार्ट आपण बघायला गेलो तर तुम्ही असं म्हणताय की एवढं जे काही राष्ट्रप्रेम आहे हे एवढं का, तर नक्कीच हे राष्ट्रप्रेम असलंच पाहिजे. आणि मी नक्की सांगू शकतो की ही घटना घडली आणि जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आली तेव्हा जे बाहेर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन असेल किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने याचा निषेध करणं असेल, त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आमचे त्या भागातले कार्यकर्ते, स्वतः मी सुद्धा त्यावेळेला उपस्थित होतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ह्या वयातली जी मुलगी आहे, जर आपण म्हणजे न्यायालयानं तुमची पंचायतच केली आहे की? न्यायालयाने पंचायत केलेली नाही. शेवटी न्यायालय जे सांगतायत ते आम्हाला आदरणीय आहेत. माननीय जे न्यायालय सांगतं त्यामुळे आम्ही ते जे सांगतील ते योग्यच आहे, त्याबद्दल काही म्हणजे मग तुम्हाला मान्य आहे ना की अतिरेक झालाय म्हणून? यामध्ये अतिरेक अजिबात झालेला नाहीये. आता न्यायालयाचं म्हणणं असतं, न्यायालयाचं म्हणणं आहे अतिरेक झालाय म्हणून. नाही, ह्याच्यामध्ये असं आहे की अतिरेक झालेला अजिबात नाहीये. काही जे काही व्यक्ती असतील ते पोलीस प्रशासन असेल, कदाचित जर त्या मुलीची जी काही चौकशी असेल ती जर नीट झालेली नसेल तर आम्ही मान्य करू शकतो. त्या मुलीनं तासा दोन तासामध्ये तिची जी काही पोस्ट होती जी आक्षेपार्ह होती किंवा जी समाजामध्ये, एक मिनिट थांबा, ती जी पोस्ट डिलीट केल्यानंतर सुद्धा 9 तारखेपासून 26 तारखेपर्यंत ती मुलगी जेलमध्ये राहिल्यानंतर, कॉलेजमधनं बरखास्त झाल्यानंतर, तिची परीक्षा हुकल्यानंतर, तिचं सगळं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर तिला शिक्षा मिळाली असं तुमचं म्हणणं आहे? हे सगळं विचार करताना आपल्याला आता माहिती आहे की पूर्ण जगभरामध्ये भारत आणि पाकिस्तानचा जो वाद आहे तो सुरू आहे. त्यानंतर आपल्या ज्या काही एजन्सीज आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पाकिस्तानच्या बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या या टेम्पररी विजावर भारतामध्ये आहेत, आणि कुठल्या प्रकारचा थ्रेट, म्हणजे ही महिला पाकिस्तानी असं तुमचं म्हणणं आहे का? पाकिस्तानी आहे असं अजिबात म्हणणं नाही. पण तुम्ही ते न्याय का लावता तिला? तुम्ही 19 वर्षांच्या मुलीला कसले न्याय लावणार आहात आणखीन? मुळात मी तेच सांगतोय परत एकदा, 19 वर्ष हा मुद्दा आपण घेतलाच नाही पाहिजे. 18 वर्षाचा कुठलाही नागरिक आहे तो सज्ञान, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अतिरेक झाला म्हणजे नक्की काय झालं. मग उमा आता एक मिनिट, मग आता थांबा, आपण नॅशनल लेवलच्या चर्चा नंतर करू. नॅशनल लेवलच्या चर्चा नंतर करू. आधी आपण महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहूयात. काय केलं हा राष्ट्र नाही? ऐका ना, आता प्रश्न ऐका माझा प्रश्न ऐका. तुम्ही मला हे सांगताय ना की 19 वर्षाची मुलगी सज्ञान आहे, 19 वर्षाच्या मुलीला हे कळायला हवं होतं. नक्कीच. मग आता हे सांगा की 19 वर्षाच्या पुढची बरीच तिच्या दुपटीनं तिपटीनं वय असलेल्या कॉलेजला हे कळत नाही की तिला किमान आपण एक लेटर पाठवून तिच्याकडनं स्पष्टीकरण मागून घ्यावं. तिच्यावर एक गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही तिला कॉलेजमधनं बरखास्त करणार का? कारण काही हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे आले म्हणून? मुळात
हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे असं नाहीये, हे राष्ट्र हे तुम्ही सांगितलं, हे मी नाही सांगत आहे, हे तुम्ही सांगितलं. तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला तुम्ही सांगितलं, मी सांगितलेलं नाही. हा नाही, हिंदुत्ववादी हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तो राष्ट्रासाठी सुद्धा असतो, त्यामुळे आपण हे लक्षात गेलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कुठल्याही कॉलेजवर प्रेशर आलं म्हणून त्यांनी केलं अशातला भाग नाहीये. तुमच्या कॉलेजमधला जर एखादा व्यक्ती इतक्या मोठ्या अशा घटना पूर्ण देशभरामध्ये घडत असताना जर असा कुठला तरी विक्टीम आपल्या बरोबर सापडला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जी काही पण मला चौकशी एक असेल ती सांगा, करणं ही तक्रार स्वाभाविक दाखल आहे. झाली त्यामुळे होती त्यांनी ना, ते पोलिसांकडे दिली. तक्रार दाखल झाली होती ना, ती काही गुन्हेगार सिद्ध कॉलेजनी- झाली होती का? तिला काय न्यायालयानं गुन्हेगार सिद्ध झाली केलं नाही. होतं का? काही मग कसं गोष्टी केलं रस्टिकेट आता न्यायालयानं? आपल्याबरोबर तुम्ही पोलीस एरवी अधिकारी विद्यार्थ्यांची सुद्धा आहेत. बाजू काही घेता गोष्टी ज्या ना, असतात त्या एरवी खूप महत्त्वाच्या विद्यार्थ्यांची असतात. बाजू घेता, यावेळेस तुम्हाला Suspect वाटलं आणि नाही victim- हे चूक होतंय म्हणून? सस्पेक्ट असणं ह्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं. म्हणजे सस्पेक्ट असलं म्हणून कॉलेजमधनं रस्टिकेट करायचं, सस्पेक्ट असलं म्हणून परीक्षेला बसू द्यायचं नाही. कमाल आहे, तुम्ही विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आहेत, कसलं समर्थन करताय? मॅडम, कुठल्याही विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी जरी असलो तरी आम्ही धर्म बघून कुठल्याही सहानुभूती दाखवत नाही. आता मी काढलेला नाही हा मुद्दा, तुमच्याच तोंडात आलाय, तुमच्याच तोंडात आलाय. मी धर्म हा शब्दही उच्चारला नव्हता, आता आला ना, आता खरंच समोर. हा ठीक आहे, आता आपण जाऊया. आता तुम्हीच बोलले, मी काहीही बोललेली नाही. माझ्या संपूर्ण चर्चेमध्ये त्या मुलीच्या धर्माबद्दल आपण काहीही बोललेलो नाही, तुम्ही काढलेला आहे. मॅडम, तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे की कुठल्याही राष्ट्राचा विषय, मी तेच सांगतोय, पुन्हा सांगतोय, देशाचा विषय, देशाचा थ्रेट निर्माण झालेला आहे. देशभरामध्ये परिस्थिती काय, पाकिस्तान मधनं ज्या काही वेगवेगळ्या लोक इथे आहेत याचा सुद्धा आपल्याला थ्रेट सांगितलेला आहे. आणि हे सगळं असताना हे सगळं असताना 19 वर्षाच्या सज्ञान विद्यार्थी तिची पोस्ट हा सुद्धा गुन्हा आहे. मान्य आहे ना, गुन्हा आहे तर तुम्ही तक्रार दाखल केलीत ना, तुम्ही गुन्हा आहे, तुम्ही तक्रार दाखल केलीत, अटक केलीत. शैक्षणिक कारकीर्द बर्बाद करण्याचा अधिकार कुणी दिला हा प्रश्न आहे. मुळात ऐका, शैक्षणिक कारकीर्द बर्बाद होत नाही. खूप वेळ बोललात, आता आपण बाकीच्या तज्ञांकडे जाऊयात. नाही होतंय शैक्षणिक कारकीर्द बर्बाद होते, ते तुम्हाला वाटत नसेल तर मग ते अज्ञान आहे तुमचं. नाही, एकच मिनिट, अर्धा मिनिटात सांगतो. ती जर कुठली जे काही आरोप असतील ते सिद्ध जर झाले नाहीत तर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सप्लिमेंटरी परीक्षा आहेतच ना. आणि त्यांनी असं थोडी ना केलेलं का द्यायची तिने सप्लिमेंटरी परीक्षा? का द्यायची तिने सप्लिमेंटरी परीक्षा? तुम्ही कोण ठरवणार हे? का द्यायची तिने सप्लिमेंटरी परीक्षा द्यायची नसेल तर मग तिने वाया गेलं तरी चालेल, तिने वायडी झाली तरी चालेल. हे कोण तुम्ही सांगणार? हे तुम्ही सांगणार? चार आंदोलनं करून तुम्ही सांगणार? हे कमाल करताय. वंजारी सर बोला. आंदोलन करून इथे कसं झालंय, परत तेच सांगतोय, हा देशाचा विषय नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. एकंदर प्रश्न आणि त्याचं स्वरूप आपण समजून घ्यायचं आहे, मध्ये बोलू नका. आता त्यांना बोलू देत, आता बाकीच्या गेस्टना बोलू देत. तुम्ही बराच वेळ बोललात, बाकीच्या गेस्टना बोलू देत. हर्षवर्धन, जरा थांबा. मी तुमच्या तरुण वयाचा सन्मान करतो. हायकोर्टाने फार सुंदर वाक्य त्यांच्या निकालामध्ये वापरलेलं आहे की जे विद्यार्थी आहे आणि जे तरुण आहे त्यांना संविधानाने भारताच्या बोलण्याची मुभा दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना, तरुणांना जर तुम्ही बोलू दिलं नाही तर उद्या या देशामध्ये मूक गुंग समाजाचं रूप होईल. त्याबद्दल हायकोर्ट स्वतः म्हणालं की चिंता व्यक्त केलेली आहे. प्रश्न या ठिकाणी मूळ असा आहे की सामाजिक असो, धार्मिक असो, कुठल्या संघटनेने निषेध व्यक्त केला, त्यांनी मोर्चा काढला, त्यावरून ऍक्शन झाली, केस रजिस्टर झाली. आता हेही घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे बरोबर आहे, केस रजिस्टर झाली. पण नंतरचा जो विद्यापीठाने दाखवलेला एक प्रकारचा शहाणपणा म्हणता येईल, त्याशिवाय पोलीस यंत्रणेने जे रिमांड अप्लिकेशन लिहिलेलं आहे ते कुठल्या पॅनलिस्टने, मला वाटतं कुलकर्णीने वाचलं असावं. ते रिमांड अप्लिकेशन लिहिताना जेलच्या ऑथॉरिटीने जे काही निर्बंध लावले आणि ते निर्बंध लावताना हायकोर्टाच्याही ऑर्डरला न जुमानता 6:30 नंतर आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेताना निश्चितपणे हे प्रकरण जेव्हा तुम्ही निर्दोष डोळ्यांनी पाहता तेव्हा दिसतं की आमच्या संविधानिक यंत्रणा ह्या या बाबतीत अतिरेककर्त्या झालेल्या आहेत. ओके, देशप्रेम, राष्ट्रप्रेम त्याला मी नकारत नाही.
देश आहे म्हणून प्रेम आहे. पण देश कोणाचा आहे? देशामध्ये काय झाडं झुडपं, डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र त्यांनी देश होतो का? देश इथल्या जनतेने होतो. आणि जनतेमध्ये जर सर्व प्रकारचे लोक आहेत तर त्यांच्याबद्दलही एक प्रेम आणि आपुलकीची भावना असावी. हा खरा देशप्रेम या दोन शब्दी अर्थाचा अर्थ आपण लावला पाहिजे, त्याचा अनर्थ करता कामा नये. दुसरं महत्वाचं असं आहे की काश्मीर बद्दल जे काही एक काश्मीर फाईल पासून म्हणा किंवा जे काही एक कॉन्शियस आम्ही निर्माण केलं, एक चेतना निर्माण केली की द्वेष तर काश्मीर बद्दलचा द्वेष, काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दलचा द्वेष जेव्हा हायकोर्टाच्या निदर्शनास आला तेव्हा दस्तूर खुद्द हायकोर्टाने त्याची नोंद घ्यावी. हे खरं तर चिंताजनक आहे. आमच्या यंत्रणांचे डोळे उघडणारा हा निर्णय आहे. आणि यंत्रणांनी इथून पुढे हे संविधानिक भारत जो प्रशासन आणि शासन चालतं ते संविधानाप्रमाणे चालतं याचा निकोप विचार केला पाहिजे. आता जर तुलनाच करायची झाली आणि तुलनाच जर तुम्ही म्हणत असाल तर ऑपरेशन सिंदूर मध्ये जे पहलगाम मध्ये झालं त्या ठिकाणी अशा किती संघटना सामाजिक धार्मिक जाऊन त्यांनी टाहो फोडला की ज्या आया बहिणींचं सिंदूर पुसलं गेलं ते 4 अतिरेकी अजून पकडले गेलेले नाहीत. प्रदीप कुरुलकरांच्या मॅटरमध्ये देशद्रोहाचं कलम लावलं नाही. प्रदीप कुरुलकर तर सोडा, मनीष अगरवाल असो, तुमची ज्योती मल्होत्रा असो, त्यांनी तर अक्षरशः म्हणजे पाकिस्ताननी अणुबॉम्ब टाकला तर तेवढं गंभीर हानी झाली नसती. त्याहून जास्त मोठा बॉम्ब म्हणजे तुमचं ब्रह्मास्त्र ज्या ठिकाणी DRDO मध्ये तयार होतं त्याचा सगळा सिक्रेट फॉर्म्युला पाकिस्तानला कळवलेला आहे. तर देश प्रेम आणि देशद्रोह मला वाटते या ठिकाणी तरुणांनी सुज्ञपणे त्यांचा फक्त विचार नाही तर विवेकाने ठरवलं पाहिजे. हे तुमचा विवेक जागृत करणारं हायकोर्टाचं डिसिजन आहे. हायकोर्टाने ओढलेले ताशेरे तुमचा विवेक जागृत करणारे आहे आणि म्हणून मी हायकोर्टाचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. ठीक आहे. आमिर शेख राज्य अध्यक्ष NSUI चे आपल्यासोबत आहेत. आमिर शेखजी बोला, या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची प्रतिक्रिया. सर्वप्रथम तर आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर एका विशिष्ट विचारधारेच्या माध्यमातून घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय तो कुठंतरी थांबला पाहिजे. आणि मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा मी जबाबदारीने म्हणतो, कारण की अनेक वर्षापासून आपण बघा मागच्या काही वर्षापासून एखाद्या व्यक्तीने किंवा एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने काय खावं, काय घालावं, काय बोलावं याच्यावर लोक ठरवायला लागली आहेत की आता या लोकांनी काय करावं. सर्वप्रथम तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या माध्यमातून तो हक्क दिलेला आहे की त्या व्यक्तीने त्या समाजामध्ये कसं वावरावं, कसं बोलावं आणि कसं जगावं. परंतु काही विचारधारेच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात आहे व त्या समाजातल्या लोकांनी काय करावं व प्रत्येक गोष्टीवर कुठंतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे आपण कर्नाटकमध्ये बघितलं, महाराष्ट्रामध्ये बघितलं, आपण अनेक राज्यांमध्ये बघितलं. आता अशी एक विद्यार्थी जर अशा प्रकारचं रिपोस्ट करत असेल तर सर्वप्रथम ते चूक आहे हे मान्य करतो, परंतु ती जाणून बुजून तिने केलंय का हे पण आपण बघितलं पाहिजे. आपण कित्येक वेळा आपण सुद्धा विचार करा की आपल्या खिशामध्ये जर मोबाईल राहिला तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आपोआप उघडले जातात आणि त्यामध्ये वेगवेगळे मेसेज टाईप करून जातात. तर एक बेनिफिट ऑफ डाऊट आपण त्या विद्यार्थिनीला पण देऊ शकलो असतो की तिने ती रिपोस्ट चुकून केली असेल आणि तिने ती रिपोस्ट केलेली नंतर डिलीट केलेली आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. परंतु काय झालंय, काही लोक आपल्या कायद्याला आपल्या हातात घेऊन ते समजतात की आपण आपल्या देशाची रक्षा करतोय. देशाची रक्षा आपण कायदा आपल्या हातात घेऊन करू शकत नाही, तो होत नाही. देशाची रक्षा करण्यासाठी आपली देशाची डेमोक्रेसी आहे, आपल्या देशाचं संविधान आहे आणि त्यासाठी पोलीस आणि वेगवेगळ्या समाजातले लोक त्यासाठी भक्कम आहेत. मला असं वाटतं की ही जी विचारधारा आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे. जी विचारधारा कायदा स्वतःच्या हातात घेऊन एक विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा पण आमिर शेख, जेव्हा तुमच्याकडे पण एवढी मोठी संघटना आहे मग त्या मुलींच्या बाजूनं किंवा अशा वेळेस जेव्हा आपल्याला असं वाटतं की कॉलेज प्रशासनाकडनं अतिरेक होतो, तुम्ही का उभं राहत नाही?
ते 100% आम्ही त्या विद्यार्थिनीच्या सोबत आम्ही उभं राहिलेलो आहे आणि त्या विद्यार्थिनीला जी काही मदत या विषयामध्ये लागत असेल ती आम्ही करायला तयार आहोत. पण आता याच्यामध्ये परत एक विषय असा येतो की आमिर शेख हा एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे. मी जरी राज्याचा एका काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष जरी असलो तरी आमिर शेखनी त्या विद्यार्थिनीला मदत केली म्हणून आमिर शेखला वेगळ्या प्रकारे टार्गेट केलं जाईल. म्हणून ही पण कुठेतरी दडपशाही आमच्या समाजातल्या लोकांना कुठेतरी असते. त्याच्यामुळं राजकीय काही व्यक्ती या लोकांना डायरेक्ट मदत करू शकत नाही. आता काही अधिकारी सरांनी आपल्याला एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने समजवलं व अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की कोर्टाने एकदम चांगला निकाल दिलेला आहे व अशा पद्धतीने जे युनिव्हर्सिटीने मज्जाव केलेला आहे, ज्या पद्धतीने प्रशासन मज्जाव करत आहे, हे कुठेतरी या सर्व माध्यमातून थांबलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. राहुल, पुन्हा तुझ्याकडे येते. तुम्ही मला एक सांगा की मला या संपूर्ण ह्याच्यामध्ये मगापासून जे 2-3 मुद्दे आले होते ज्याच्यावर चर्चा झाली नाही. मुद्दा असा आहे की एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडनं चूक होत नाहीये का, मग ती त्या शैक्षणिक संस्थेच्या आवारात असू देत अथवा आवाराच्या बाहेर असू देत, जर त्या शैक्षणिक संस्थेचं नाव त्या गोष्टीशी जोडलं जात असेल तर ते कारवाई करतील, असं एका मुद्द्यापुरता आपण धरून चालूया. पण असं आहे की कुणाकडूनही जेव्हा चूक होते आणि तो गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा नसतो त्यावेळेस त्यांच्याकडनं चुकीबाबत स्पष्टीकरण मागण्याची एक तरतूद आहे. इथे सुद्धा ती तरतूद कॉलेज प्रशासनाला अवलंबवता आली असती, पण त्यांनी ते केलं नाही. आता या सगळ्या प्रकरणानंतर इतक्या दिवसांनंतर कॉलेज प्रशासनाने या बाबतीत आपलं काही म्हणणं मांडलंय का? तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? काल त्यांनी कोर्टात म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या म्हणण्याचा सूर असा होता की त्यावेळेला घटनाक्रम असे घडले आणि साधारणपणे दबाव आला असं दिसतंय त्यांच्यावरती. कारण सुरुवातीला जेव्हा हा गुन्हा मुळात ती कशी अटक झाली हे पण फार महत्वाचं आहे. ओके. तिने जेव्हा ती पोस्ट डिलीट केली त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ती मुलगी प्रॅक्टिकल देण्यासाठी तिच्या कॉलेजमध्ये गेलेली होती. तेव्हा तिथपर्यंत कॉलेज मॅनेजमेंटचं काही म्हणणं नव्हतं तिच्याबद्दल, कारण तिने महाविद्यालयाला लिहून दिलं होतं की माझ्याकडनं चूक झालेली आहे. आता झालं काय की त्यावेळेला की जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा काही ग्रुपनी तिचा स्क्रीनशॉट, आणि आतापर्यंत हा मुद्दा चर्चेत आला का मला माहित नाही, पण तिची आई काश्मीरी आहे हा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे आणून ती कशी जिहादी आहे अशा पद्धतीच्या पोस्ट केल्या आणि त्यानंतर तिथे मॉब जमा झाला. आता तो मॉब जमा होतो आहे ह्याचा अंदाज तिच्या वडिलाला आल्यानंतर वडील तिथे गेले आणि मुलगी अशी म्हणत होती की नाही नाही माझं आता प्रॅक्टिकल मला द्यायचंच आहे तर मला एवढं प्रॅक्टिकल देऊ दे, परंतु वडिलांनी मात्र तिला बाहेर आणलं आणि तिला घरी ते घेऊन गेले. आता तिथे ती मुलगी जर थांबली असती तर कदाचित ह्या ज्या कोणी संघटना होत्या त्यांनी काय केलं असतं हा खरा प्रश्न आहे. कोर्टाने जेव्हा ह्या महाविद्यालया संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आधारित आहेत. कोर्ट काय म्हणालं की तुम्ही तिला कोणत्याही पद्धतीची बाजू मांडण्याची संधी न देता थेट रेस्टिकेट कसं काय करू शकता, तुम्ही तिला व्यवस्थित बाजू मांडण्याची संधी द्यायची होती. आणि जे वारंवार 2-3 वेळेला सन्माननीय न्यायाधीशांनी मुद्दा मांडला तो असा की तिने माफी मागितली आणि पोस्टही डिलीट केली. ही गोष्ट तुम्ही का लक्षात नाही घेतली? एखाद्या शैक्षणिक संस्थेमधनं तुम्हाला काय घडवायचेत, विद्यार्थी घडवायचेत का अशी एक यंत्रणा उभा करायची आहे की जिला स्वतःचं काही मतच नाही? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की कोर्ट म्हणालं की आर्टिकल 14, 15, 16 आणि 19 याप्रमाणे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करू नये असं तुम्हाला म्हणायचंय? असे 2-3 प्रश्न विचारले. पण तुलनात्मक म्हणून 2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो की त्यानंतरच आपण असं म्हणू शकतो की कसं सिलेक्टिव्ह सगळं वागलं जातं. याच काळामध्ये आणखीन एका शैक्षणिक संस्थेत 19 की 20 वर्षाच्या मुलीनं अल्पसंख्याक समुदायासाठी पवित्र असलेल्या व्यक्तीबद्दलच्या पोस्ट केल्या आणि त्या प्रचंड व्हायरल झाल्या. त्यानंतर वारिस पठाण वगैरे मंडळींनी पण धमकीवजा इशारे दिले. त्या मुलीनी त्यानंतर माफी मागितली आणि पोलिसांनी पण तिला सांगितलं की हे करणं तू काही बरोबर नाहीये आणि तिने आधीच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. त्यानंतर ते प्रकरण तिथेच थांबलं. आता जर तुलनाच करायची असेल तर ह्याही मुलीनं चुकीची गोष्ट केली असं आपण जरी गृहीत धरलं तर त्यानंतर तिने ती पोस्ट डिलीट केली हे यंत्रणेने लक्षातच घेतलं नाही. म्हणजे 2 गोष्टी मला दिसतात. एक, यंत्रणा अशा विशिष्ट पद्धतीच्या कोणाच्या तरी दबावात होती का? यंत्रणेला ह्या माध्यमातून कोणाला तरी संदेश द्यायचा होता का? कारण कोर्टात तिला हजर केल्यानंतर सुद्धा सन्माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असून सुद्धा
तिला सोडण्यामध्ये उशीर करणं म्हणजे कोणाला तरी संदेश देणं आहे, आणि तो संदेश अधिकात अधिक कठोर स्वरूपाचा आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जे दिसतं आहे त्याही पेक्षा काही गोष्टी अशा घडल्यात की ज्या प्रत्यक्षात कधीही रेकॉर्डवरती येणार नाहीत. शैक्षणिक संस्थेनं जे वर्तन केलं त्याबद्दल न्यायालयाने म्हटलंच आहे की तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काय की शेवटी कोर्ट असं का म्हणालं की तुम्हाला ह्यांना रॅडिकल करायचंय का? कारण तो जो संदर्भ काश्मीरचा आणला गेला आणि तिथे काही मुद्दे उपस्थित केले गेले, तर कोर्टाचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या किरकोळ गोष्टीबद्दल इतकी कठोर कारवाई करून शेवटी तुम्ही त्या विद्यार्थिनीला काय करणार आहात, तर रॅडिकल करणार आहात. हे काम नाहीये संस्थांचं, महाविद्यालयाचं आणि यंत्रणांचं सुद्धा. तर दुर्दैवाने ना ह्या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने राष्ट्रभक्ती हा जो मुद्दा आहे, जो धर्माशीही जोडला गेला आहे किंवा सोशल मीडियावरती केल्या जाणाऱ्या पोस्टशी जोडला गेला आहे, त्याबद्दल चर्चा व्हायला हवी आणि ते कुठेतरी थांबायला हवं. कारण उत्तर भारतामध्ये पण असंच एका प्राध्यापकाचं उदाहरण आता आपल्या समोर अगदी आहे, ज्याला सुप्रीम कोर्टानं आता जामीन दिला सर ते शेवटी. चला आपण आता पुढे वळूयात, आणखीन पुन्हा हर्षवर्धन आपल्या सोबत आहेत. हर्षवर्धनजी, आता मुद्दा असा आहे की एखाद्या कॉलेजमधल्या एखाद्या मुलीनं हे जर केलं तर ते चूक आहे हे मान्य आहे. त्या चुकीबद्दल पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली, गुन्हा दाखल केला, हे मान्य आहे. आता त्या मुलीच्या विरोधामध्ये कॉलेजमध्ये मोर्चे घेऊन जाणं, आता त्या कॉलेजमध्ये काही ती एकटी मुलगी शिकत नाहीये, त्या कॉलेजमध्ये बरीचशी विद्यार्थी शिकतात, त्या कॉलेजवर मोर्चा काढण्याचं नेमकं काय कारण असू शकतं? ह्याचं समर्थन कसं करायचं आपण? सगळ्यात पहिल्यांदा तर मी जे सर बोलले त्याबद्दल मी सांगू इच्छितो की आपण दरवेळेला जे म्हणत असतो की फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तर जे आर्टिकल 19 आपल्या संविधानाचं आहे, तर संविधानाचा आर्टिकल 19चा जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये जे रेस्ट्रिक्शन लावलेत ते सुद्धा वाचावे. जास्त मी पुढे याच्यामध्ये वाढवत नाही, कारण समजणेवा लोक इशारा काफी आहे. कारण रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते रेस्ट्रिक्शन्स जे वाचले तर आपल्याला सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की लक्षात येतील. त्यानंतर पुढचा जे NSUI चे दादा म्हणले त्याबद्दल मला बोलायचंय की ते असं म्हणले की त्यामध्ये आम्ही जर एखादा समाज इन्व्हॉल्व आहे असं दिसतंय, तर असं काहीच नाहीये. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिरंगा यात्रा निघतायत पूर्ण देशभरामध्ये. आता वातावरण जे होतं ते कशा पद्धतीने रॅडिकलाइज नाहीये हे दाखवून देण्याचा प्रयत्न तर पूर्ण समाजामध्ये वेळोवेळी लोक करत आहेत. त्याचबरोबर जे एकात्मतेचं दर्शन आपल्या भारतामध्ये घडतं ते तर आपण सर्वांनी जे आपल्या महिला सैनिक ज्या पत्रकार परिषद घेत होत्या त्यातून आपल्याला एकात्मतेचा संदेश आहे तो बघायला मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा असं म्हणाले की सरकारी यंत्रणांबरोबर हे काहीतरी करून, त्याचबरोबर सरकारी यंत्रणांना त्यांच्यावर दबाव टाकून अशा वेगवेगळ्या गोष्टी या संविधानाच्या विरोधात केल्या जातात. तर मला असं वाटतं NSUI ला हे बोलण्याचा अधिकार नाहीये, कारण इंदिरा गांधींनी 50 वर्ष आधी जी आणीबाणी लावली ते आपल्याला सर्वांना माहितच आहे. आता तुमच्या मुद्द्याकडे येतो मॅडम. तुम्ही जे म्हणताय की एखाद्या कॉलेजमध्ये आपण जर मोर्चा काढला तर त्यामध्ये चूक काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की एखाद्या कॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर तो जो विद्यार्थी असतो तो पूर्ण वेळ त्याचं जे घरातलं जे काही वेळ आहे तो सोडला तर कॉलेजमध्ये जास्त वेळ घालवत असतो. आणि कॉलेजमध्ये जर ही सगळी घटना घडल्यानंतर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांकडून जर हा विषय आला असेल तर अर्थातच जे काही वातावरण आहे ते कॉलेजमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये जर अशा पद्धतीच्या घटनांना आळा बसवायचा असेल तर नक्कीच अशा गोष्टी ह्या कॉलेजमध्येच व्हाव्या लागतात. कारण कोणताही आपण जर बघितलं असेल आतामध्ये बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्याची सुरुवात जर आपण बघितली तर ती सुद्धा काही विद्यार्थ्यांकडनंच झाली आणि ती विद्यार्थी सुद्धा कॉलेजमधनच झाली. असं आहे की बांगलादेशच्या गोष्टींचं आपण इथे कंपॅरिझन करणार नाही आहोत, कारण सरकारच्या विरोधात किंवा सरकारनं घेतलेल्या पॉलिसीच्या विरोधात कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी संघटना म्हणून आंदोलन उभं करणं आणि कॉलेजमधल्या एका विद्यार्थिनीच्या विरोधामध्ये कॉलेजच्या बाहेरच्या संघटनांनी कॉलेजवर मोर्चे आणणं, या दोन तत्वतः आणि मूलतः वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची सरमिसळ करू नका. याच्यामध्ये मी करेक्ट करू इच्छितो सिंहगड कॉलेजची कार्यकारिणी आमची घोषित आहे. त्याच्यामध्ये आम्ही नित्य नियमाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून कार्यक्रम घेतो आणि वेळोवेळी निवेदन सुद्धा देतो. त्याच्यामुळे कॉलेजच्या बाहेरची संघटना अजिबात नाही. कॉलेजमधले विद्यार्थी सुद्धा आमच्या संघटनेमध्ये आहेत, ही पहिली गोष्ट. आणि तुम्ही जे परत म्हणता म्हणजे आता तुम्ही मला असं सांगता म्हणजे कॉलेज म्हणजे ज्या संघटनेनं मोर्चा काढला ती कॉलेजशी संबंधित होतीये तुम्ही सांगताय मला? 100% कॉलेजची जर मग आता असं असेल तर मला एक सांगा की जर मग असं असेल तर मग आता आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार ती मुलगी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल देत होती. तिच्या वडिलांना तिला घरी घेऊन जावं लागलं जेव्हा ती म्हणत होती की माझी परीक्षा पूर्ण होऊ देत म्हणून.
इतकं वातावरण तुम्हाला गंभीर करावं लागतं की एका मुलीला तिची परीक्षाही पूर्ण देता येऊ नये? ऑफिशियल स्टेटमेंट आलं आहे का की या कॉलेजमध्ये काही संघटनांनी आमच्यावर दबाव निर्माण केला आणि आम्हाला जीविताची भीती वाटायला लागली, आमच्यावर हल्ला होईल अशा प्रकारची भीती वाटायला लागली, असं काही ऑफिशियल स्टेटमेंट आहे का? काय की आपण असं लक्षात घेतलं पाहिजे, ही घटना घडल्यानंतर समाजाचा जो आक्रोश आहे तो होणारच आहे. मग कॉलेजनं पण या न्यायालयामध्ये सगळ्या काय आक्रोशामध्ये सांगितलं? कोणालाही- कॉलेजनं न्यायालयामध्ये या सगळ्या काय आक्रोशामध्ये सांगितलं? कोणालाही त्रास होत नाही. असं आहे की मग जर तुम्हाला हे जर करायचं नव्हतं तर मग तुमचा काय उद्देश काय होता? कॉलेजमध्ये मोर्चा काढण्याचा काय उद्देश होता? काय उद्देश काय होता कॉलेजमध्ये? ज्या तुम्ही म्हणताय की कागदावर लिहून नाही ना कुणी दिलंय, मग काय उद्देश होता तुमचा कॉलेजमध्ये मोर्चा काढण्याचा? दिला असेल तुम्ही कॉलेजला काहीतरी लेटर ना? तुम्ही जर कॉलेजमध्ये मोर्चा काढला तर कॉलेजला काहीतरी तुम्ही निवेदन दिलं असेल. काय होतं त्या निवेदनामध्ये? कॉलेज जर अशा काही गोष्टी व्हायरल होणार असतील, निवेदन दिलत ना तुम्ही? निवेदन दिलत का तुम्ही? काढणार असेल तर आम्ही 100% कॉलेजमध्ये जाऊन आंदोलन करणार. हर्षवर्धनजी आणि निवेदन आम्ही दिलत का? हर्षवर्धनजी माझा प्रश्न आहे, निवेदन दिलत का तुम्ही? आम्ही ते निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आम्ही कॉलेज प्रशासनाला कोणतंही निवेदन दिलेलं नाही. मग कॉलेजमध्ये मोर्चा का कारण काढलात? आम्हाला माहितीये मग कॉलेज कॉलेजमध्ये प्रशासन- मोर्चा का काढलात? कॉलेज मला एक सांगायचं आहे की कोणतीही, मी तेच सांगतो परत म्हणजे कोणतीही तुम्ही चळवळ जी असते, तुम्ही जी कोणताही कायदा तुम्ही जर जी विद्यार्थी कायद्याची भाषा चुकतोय, मला तर सांगताय ना, कॉलेजमध्ये तुम्ही जर जी चुकतोय, कायद्याची तर भाषा मला कॉलेजमध्ये- सांगताय, कॉलेजवर- तुम्ही मला जे सांगताय की त्यांनी वडिलांनी काय लिहून दिलं का, जीविताला धोका निर्माण झाला का, याचा अर्थ तुम्ही कॉलेजमध्ये जे केलं ते बेकायदेशीर होतं, दबाव आणण्यासाठी केलं होतं. अजिबात काही बेकायदेशीर याच्यामध्ये नाहीये. मग मी निवेदन का नाही पुन्हा दिलं? तेच सांगतोय, जर मग निवेदन राष्ट्रवादी का नाही घटक दिलं चळवळी कॉलेजला? कॉलेजमध्ये काम मग निवेदन का नाही मला दिलं? हेच कळत नाही. एकच मिनिट, मॅम मला असं वाटतंय की तुम्ही जो आमचा आक्रोश आला त्याच्यावर इतकं बोलताय, त्यात तुम्हाला असं वाटतंय की आम्हीच चुकलोय, पण तुम्ही एकदाही अशा मला नाही बोलण्यामध्ये वाटत आहे. तुमच्या येत नाहीये. मला नाही की ती वाटत आहे. मुलगी चुकली. न्यायालयाने सांगितलंय. ती चुकली आहे, प्रश्न असं माझा तुम्ही नाहीये. एकदाही प्रश्न बोलणार नाही. न्यायालयाने सांगितलंय. ही लाजिरवाणी गोष्ट आहे मॅडम. कसली काय लाजिरवाण मला आहे? हीच लाज वाटायला लागली आज कसली? इथे थांबताना की इथे कोणीही बोलत नाहीये की ती मुलगी चुकली आहे. बेनिफिट ऑफ डाऊट या पॅनल मध्ये असलेले प्रत्येक जण म्हणतायत मॅडम, की ही जर cricket ऐका ना match नाही, ते हर्षवर्धनजी, panel थोडंसं सारखं ऐकून घ्या. सांगू नये. हर्षवर्धनजी, थोडं ऐकून पण घ्या ना. या पॅनल मध्ये असलेली कोण व्यक्ती असं म्हणाली, असं तुम्ही ऐकलंय मगापासून, की त्या मुलीनं टाकलेली पोस्ट ही योग्य होती, असं कुणाच्या तोंडून आलेलं तुम्ही योग्य ऐकलंय? होती असं नाही म्हटलं, पण ती चुकीची होती असंही म्हणत नाहीयेत. सारखं त्याचं कोण समर्थन हे म्हटलं? दोन- आता मी प्रश्न फिरवून विचारते, ती पोस्ट चुकीची होती असं प्रत्येकाने म्हटलंय. तुम्ही हर्षवर्धनजी थोडं ऐका. हर्षवर्धनजी, तरुण आहात तुम्ही, थोडंसं ऐका ना, ऐकून घ्या ना, थोडंसं ऐका. मॅडम, देशाचा जेव्हा विषय प्रश्न येतो आणि जेव्हा अशा पद्धतीच्या हर्षवर्धनजी गोष्टींना बोलण्याची हिंमत समोरच्या हर्षवर्धनजी माणूस आहो, करतो, तेव्हा जितके अर्थात तुम्ही भावनिक होतो. हर्षवर्धनजी, जितके तुम्ही या देशाचे आहात, जितका हा देश तुमचाच आहे, तितके आम्ही त्या देशाचे सर्वजणांचा आहोत, आहे, आपला तितका आमचाही सगळ्यांचा देश आहे. ते न्यायालय पण या आपल्या देशाचंच सगळ्यांचा आहे देश ना. म्हणतोय. ते न्यायालय पण या देशाचंच आहे ना. का देशाच्या बाहेर नाहीये ना? देशाचं आहे, आपलंच आहे. आपलंच आहे ना. देशाच्या बाहेरचं काही नाहीये संबंध ना. नाहीये. मग ऐका ना सगळ्यांचं, थोडंसं ऐकून घ्या ना. राहुल, मग नाही, मला मुद्दा जेव्हा काय संधी आहे आली की तेव्हा मी बोललो. हर्षवर्धनचा जो काही डिफेन्स आहे तो का चुकीचा आहे की मुळामध्ये अशी कुठली पॉवर ह्या संघटनांना दिलेली आहे की ते कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन अनास्थ प्रसंग तिथे उभा करतात. आता हे सगळं काल कोर्टामध्ये घडलंय की कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झालेला आहे की जर काही मी काळासाठी येते हर्षवर्धन ही मुलगी तुमच्याकडे. तिथे राहिली असती तर अनास्थ प्रसंग निश्चितपणे उभा राहिला असता. काहीही होऊ शकलं असतं, कारण तिथे विद्यार्थी एका पाठोपाठ एक जमा होत होते किंवा विद्यार्थी संघटनेच्या बाहेरचे सुद्धा लोक तिथे जमा होत होते. तिच्या वडिलांना कसं कळलं? कारण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव कुणीतरी करून दिली की इथे काहीही होऊ शकतं, तिथे मॉब जमा होऊन तो काहीही करू शकतो. आणि म्हणून तर तिच्या वडिलांनी तिच्या जीविताची काहीतरी तिचं बरं वाईट होईल असं म्हणूनच तिला त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेपासून बाहेर आणलं. आणि हे काल कोर्टामध्ये झालेलं आहे. तर मुद्दा काय आहे की जसा आर्टिकल 19 मध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत हे बरोबर आहे, परंतु विद्यार्थी संघटना किंवा तत्सम कोणत्याही संघटना आणि कोणत्याही विचारधारेच्या आणि कोणत्याही धर्माला मानणाऱ्या असल्या तरी अलीकडच्या काळामध्ये त्यांना कायदा स्वतःच्या हातामध्ये घेऊन आपल्याला जसं हवं तशाच पद्धतीनं सगळ्यांनी वर्तन करावं. अगदी पोलीस यंत्रणेने पण करावं, न्याय यंत्रणेने पण करावं, असं जे वाटायला लागलंय ना, त्यापैकी हे एक प्रकरण आहे. म्हणजे आता खुद्द न्यायालयाने सांगितलंय की तिथे जे घडलं ते अत्यंत अयोग्य आहे, त्या महाविद्यालयाने जे केलं ते अत्यंत अयोग्य आहे.
तरी सुद्धा काही संघटना ह्या कालच्या निवाड्यानंतर सुद्धा, आणि स्पेशली सोशल मीडियावरती भाव व्यक्त होताना बघतो आहे की कालच्या न्यायालयाच्या निवाड्याला सुद्धा कसा तो अयोग्य आहे असेही म्हणणारे लोक आहेत. त्यांना असं वाटतं आहे की हे सगळं आपल्याला जसं हवं तसंच व्हायला हवं. त्याच्यामुळेच मी म्हंटल की ते फक्त काय देश काय एकच गोष्ट आम्हाला हवी असं वाटणाऱ्यांचं नाहीये ना. देशामध्ये सगळे आपणही या देशाचे आहोत. आपल्यालाही पटते की त्या मुलीकडनं चूक झाली असेल तर तिने पोस्ट डिलीट केलेली आहे, तिने त्याबाबतचा माफीनामा सादर केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हर्षवर्धनजी हे समजून घ्या की पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली आहे, तिच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. असं असताना तिचं शैक्षणिक नुकसान व्हायलाच हवं हा जो काही तुमचा अट्टहास आहे विद्यार्थी म्हणून समजून घ्या, हा योग्य नाहीये. शैक्षणिक नुकसान व्हायलाच हवं असं अजिबात म्हणलेलं नाही. तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नामध्ये हर्षवर्धन काय सांगितलं मला? दिली असती तिने सप्लिमेंटरी परीक्षा, थांबलं असतं तिचं शिक्षण, हे कोण म्हटलं होतं हर्षवर्धन? म्हणलंय काय मॅम? दिली असती तिनं सप्लिमेंटरी परीक्षा, हे कोण म्हटलं हर्षवर्धन? मी म्हटलं की आपण नुकसान नाहीये. सप्लिमेंटरी एक्झाम ही का नुकसान द्यावी तिनं? हर्षवर्धन प्रश्न हाच आहे, तिनं सप्लिमेंटरी कोण देतं? आणि कोण देतं सप्लिमेंटरी? का द्यावी तिनं? आणि हे तुम्ही कोण ठरवणार हर्षवर्धन? कोणत्याही कारणास्तव जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याची परीक्षा देता आली नसेल, कोणतंही कारण असेल, हर्षवर्धन असं आहे, हर्षवर्धन तुम्ही राजकीय, हर्षवर्धन ऐका माझं, तुम्ही राजकीय नेते नाहीये, तुम्ही एका विद्यार्थी संघटनेचं प्रतिनिधित्व करताय, म्हणून आम्ही तुम्हाला शांतपणे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय शांतपणे सांगण्याचा. आम्ही काही तुम्हाला आरोप लावत नाही आहोत, आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की महाविद्यालय ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहेत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत. आणि तुम्ही जेव्हा तिथे त्या महाविद्यालयांमध्ये काम करता तेव्हा तुमच्याकडनं काय अपेक्षा असते की विद्यार्थ्यांना काही त्रास होईल त्यावेळेस तुम्ही त्या महाविद्यालयांच्या समोर उभं राहून त्या विद्यार्थ्यांचा त्रास दूर केलं पाहिजे. इथे तुम्ही काय करताय? इथे तुम्ही एका विद्यार्थिनीचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करताय. आणि कशासाठी? तर ज्या गोष्टीसाठी तिच्यावर कायदेशीर कारवाई कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर होतीये. का अट्टहास का हा? आपण म्हणतोय तेच बरोबर आहे, हे वाटणं योग्य आहे, पण याचा अर्थ दुसरी बाजू अजिबात ऐकून घ्यायची नाही, हे होत नाही. आणि याच्यावर ठीक आहे, मी येते तुमच्याकडे परत. एकच मिनिट मॅम, तुम्ही मगाशी म्हणला की फौजदारी गुन्हा, तर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. फौजदारी गुन्हा असेल तर कॉलेजनी सुद्धा असे नियम काढलेले आहेत की कॉलेजला सुद्धा अधिकार नाहीये. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जेव्हा विद्यार्थी संघटना म्हणून काम करतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये बऱ्याचशा छोट्या गोष्टी होत असतात, किरकोळ भांडण होत असतात. त्यावेळेला सुद्धा कॉलेज अशा प्रकारच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसून देत नाही. त्यावेळेला सुद्धा विद्यार्थी परिषदेची आमची हीच भूमिका आहे की इतका मोठा जर ऑफेन्स नसेल तर त्यांना परीक्षेला बसून द्यावं, पण हा मोठा ऑफेन्स आहे. मी परत तेच सांगतोय, त्यामध्ये शैक्षणिक नुकसान त्या विद्यार्थिनीचं व्हावं अशी आमची अजिबात इच्छा नाही, पण त्यांच्यावर कारवाई नक्की व्हावी जर ती चुकली आहे. हर्षवर्धन काय व्हायचं राहिलं? हर्षवर्धन 9 तारखेला मुलीला अटक झाली, ती कालपर्यंत जेलमध्ये होती, कॉलेजनं तिचं हॉल तिकीट काढलेलं नाहीये, ज्या प्रॅक्टिकल ती देत होती ते प्रॅक्टिकल तिचं राहिलेलं आहे. पोलिस एक मिनिट ऐका, आता माझं म्हणणं पूर्ण होते. हे सगळं जे झालं हे जर तुम्हाला नुकसान वाटत नसेल तर हर्षवर्धन थोडंसं तुम्हाला वाचण्याची आणि मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विवेकानं विचार करण्याची गरज आहे. कारण ही प्रकरणं इतकी सोपी नसतात. आपल्या हातामध्ये संघटना आहे म्हणून आपण कुणा एका व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्याशी खेळू शकत नाही, इतकंच तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे माझा. ठीक आहे, तर आपण वंजारी सर या सगळ्या चर्चेमध्ये, वंजारी सर ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव या सगळ्या क्षेत्रांमधला खूप मोठा आहे. आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. वंजारी सर, ही एक केस नाहीये की ज्याबद्दल आपण बोलावं. यासारख्या अनेक केसेस घडल्यात. अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कुठले कपडे घालावे यावरून मोठी टीका झाली होती, यावरून कॉलेजनं नियम काढले होते आणि त्यानंतर कॉलेजला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. तर हे अतिरेक करण्याचा काय हे एकमेव प्रकरण नाहीये की ज्यामुळे आपण चर्चा करतोय. बऱ्याचशा केसेसमध्ये कॉलेजेस हे करतायत. आता कुठेतरी या कॉलेजेसना पण सांगायची वेळ आलेली आहे की थोडासा विवेक फक्त विद्यार्थ्यांनी नाही, तुम्हीही वापरा. बरोबर आहे. आता खरं तर आज तुझ्या पॅनलवर डॉक्टर कविता, मी एकच माणूस यंत्रणेमधला आहे आणि सगळे ताशेरे हे हायकोर्टाने यंत्रणेवर ओढलेले आहे. हर्षवर्धन बाळा, तुला अजिबात दोष देण्याचा मुद्दा इथं नाहीये. कोणी तुला दोषी देत नाही किंवा तुला कोणी काही नावं ठेवत नाहीये. प्रश्न असा आहे की हा थोडासा आकलनाचा आणि विवेकपूर्ण आकलनाचा, तर्कशुद्ध विचार करण्याचा प्रश्न आहे. मी तुला सांगतो, तू 19 आर्टिकल जे सांगितलं हर्षवर्धन, माझी विनंती आहे तुला,
युट्यूबला जर गेला तर धनराज वंजारीच्या नावाने 240 संविधानावरती सलग झालेले एपिसोड आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या विद्यमाने तो उपक्रम मी राबवला आणि एकटाच मराठी अधिकारी तुला दिसेल पूर्ण इतिहासामध्ये की ज्यांनी संविधानाचं सलग पारायण 240 एपिसोड मध्ये केलेलं आहे. त्या 240 मध्ये 14व्या एपिसोड नंतरचे जे एपिसोड आहे ते सगळे या 19 आर्टिकल, त्याचे रिस्ट्रिक्शन्स आणि त्याच्या सगळ्या गोष्टींवर आहे. तू फार महत्वाचा मुद्दा आज या चर्चेत उपस्थित केला असं मी म्हणेल हर्षवर्धनला, की जरी 19व्या आर्टिकल मध्ये हर्षवर्धन म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला मुभा दिलेली आहे, पण त्याला अपवाद आहे, त्याचे रिस्ट्रिक्शन्स आहे. तर रिस्ट्रिक्शनची 2 शब्द मी इथे उच्चारतो चॅनलवर डॉक्टर कवितेच्या परवानगीने, की राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता हे 2 शब्द एवढे महत्वाचे आहे. आणि या 2 शब्दांचं जे जबाबदारीचं ओझं आहे ते कुठल्याही संघटनेवर किंवा हर्षवर्धन तुझ्यावरती पण नाहीये. तू उगाच आपलं ओढून घेऊच नको अजिबात. तुम्ही केलं, तुमच्या संघटनेचे निर्देश होते त्याप्रमाणे केलं, ठीक आहे. ह्या दोन्ही शब्दांचा खरा जबाबदारी युक्त बोजा जो आहे तो यंत्रणांवरती आहे. यंत्रणेला हे डिसाईड करायचं आहे की हा खरंच राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे का, याच्याने राष्ट्राची एकात्मता, एका पोरीने एक पोस्ट केली डिलीट केली त्याच्याने राष्ट्राची एकात्मता धोक्यात आली आहे का. यंत्रणा जेव्हा मी म्हणतो तेव्हा सर्वात प्रथम शिक्षण संस्था, त्यानंतर आमची पोलीस यंत्रणा, त्यानंतर जेल प्रशासन, ह्या सगळ्यांनी याचा साकल्याने विचार करायचा आहे. आणि आज हायकोर्ट, सन्मान्य हायकोर्ट जेव्हा म्हणतं की इथे तुम्ही चुकलेला आहात, हायकोर्टाने कुठल्या हर्षवर्धनच्या संस्थेचे किंवा कुठल्या सामाजिक संस्थे ज्यांनी मोर्चा काढला त्यांचे कान नाही पिळले, हायकोर्टाने यंत्रणेचे कान पिळले. इथे तुम्ही लक्षात घ्या. आणि हा एक फार गंभीर मुद्दा आहे कविता, की आता विचार करायला लावणारे आहे की ज्या पद्धतीने एखादी संस्था किंवा ज्या पद्धतीने एखादी सामाजिक यंत्रणा चाललेली आहे, आमच्या संस्था भारताचं संविधान सोडून त्याच पद्धतीने जाणार आहेत का आणि त्याच पद्धतीने विचार करणार आहे का. यंत्रणेला खरं डोळ्यात अंजन घालणारा हा हायकोर्टाचा निकाल आहे. आणि एक पोलीस अधिकारी म्हणून मला हे चॅनलवर सांगताना वेदना होतात की पाकिस्तानची हत्यारं शोधून काढताना त्यांची हत्यारं जेव्हा भारतात आली 93च्या दंगलीनंतर, संजय दत्तला अटक केलेला अधिकारी आज तुमच्या समोर या चॅनलवर बोलतोय की हे सगळं करताना मला सुद्धा गुप्तचर यंत्रणेमध्ये काय यातना सहन कराव्या लागल्यात आणि पाकिस्तानच्या जेल सकट हा सगळा परिक्रमा केल्यानंतर त्याला राष्ट्रप्रेम म्हणतात. पण मला आयुष्यात आज 71 वर्षाचं वय आहे, कधी वाटलं नाही की मी राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा टेमा मिरवावा. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात त्याबद्दल निसंशय कोणाच्या मनात संशय नाहीये. पण राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे, राष्ट्रप्रेम समजून घेण्याचे कमीत कमी जे संविधानिक पायंडे आमच्या तर्कशुद्ध विवेकाने निर्धारित केलेले आहे त्याचा विचार तुम्ही करा. एवढीच विनंती, एवढीच माफक अपेक्षा आपण सर करू शकतो आणि कळकळीची विनंती ही तुम्ही करताय. होप की ती तुमची विनंती आहे ती पोहोचेल. आपण शेवटची कमेंट घेण्यासाठी अमर शेख यांच्याकडे येऊयात. शेखजी, अगदी शेवटची कमेंट, कारण माझ्याकडे वेळ खूप थोडा राहिलाय. नाही, वंजारी सरांनी जे सांगितलं ते अतिशय बरोबर सांगितलं आणि मी माझ्या वक्तव्यामध्ये पण मी तेच सांगितलं होतं की देशभक्ती प्रत्येकाला असावी, पण ती देशभक्ती कुठल्या माध्यमातून आणि आपण कशी व्यक्त करतो त्याच्यावर सुद्धा कुठंतरी एक लिमिटेशन्स असावा आणि एक फुल स्टॉप असावं. आता जेव्हा विद्यार्थी संघटनेचा भाग आपण सांगितलं आणि यंत्रणा कशा पद्धतीने दुजाभाव विद्यार्थी संघटनांमध्ये किंवा पक्षांमध्ये किंवा समाजांमध्ये करतं याचं आपण जेव्हा विचारलं तेव्हा मी माझं वैयक्तिक एक्झाम्पल देतो. मागच्या 5-6 महिन्यामध्ये माझ्या संघटनेवर आणि माझ्यावर वैयक्तिक 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. एक गुन्हा तर मी आपल्याला सांगतो, वाडिया कॉलेजमध्ये एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्या बलात्काराच्या विषयामध्ये मी आंदोलन करत होतो. त्या आंदोलन करताना आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत की तुम्ही आंदोलन कॉलेजमध्ये का करताय. आता अशाच पद्धतीने जेव्हा सिंहगड कॉलेजमध्ये हे आमचे बंधू सर्वजण आंदोलन करत होते त्यावेळेस यांच्यावर यंत्रणांनी गुन्हे दाखल नाही केले. म्हणजे यंत्रणा, पोलीस यंत्रणा झाली, त्यानंतर विद्यापीठ झालं, त्यानंतर कॉलेज झालं, हे एका विशिष्ट विचारधारेच्या दबावाखाली
कशा पद्धतीने येतंय आणि कशा पद्धतीने संविधानाला आपण साईडला करतोय आणि या विचारधारेच्या माध्यमातून जे चुकीचे निर्णय आहेत ते आपण घेतोय, हे आपल्या सर्वांना या घटनेच्या माध्यमातून दिसत आहेत. आणि माझी आपल्याला विनंती आहे की ही जी आपण आज डिबेट लावली याबद्दल मी आपल्या न्यूज चॅनलचा खरं आभारी आहे. या माध्यमातून त्या मुलीवर जे मेंटल प्रेशर आणि जे वैचारिक ज्ञान यायचं होतं ते तर 100% वैचारिक ज्ञान आलंच असेल, परंतु जो मेंटल प्रेशर कुठंतरी तिच्यावर आला असेल आणि कुठंतरी काहीतरी चुकीचं करण्याचा निर्णय जर तिने घेतला असेल तर हा इंटरव्ह्यू बघून कुठंतरी तिच्या मनामध्ये आलं असेल की बाबा आपण जी चूक केली ती चूक आपण यापुढे करायला नको. आणि वंजारी सरांनी जे सांगितलंय ते राष्ट्रप्रेम सगळ्यांच्या मनामध्ये असतं आणि राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी खरं तर कुठल्या घटनेची कुठल्या गोष्टीची हर्षवर्धन तुम्हाला इथे काही गुन्हेगाराच्या कटघऱ्यामध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा कुणाचाही हेतू नव्हता. गुन्हेगाराचं नाही. दादा आता जे म्हणले की संविधानिक आंदोलन, तर तोडफोड करणं हे संविधानिक आंदोलन. बरं ठीक आहे, आपण त्याच्या तुलनेत नको जाऊयात. हर्षवर्धन मुद्दा इतकाच होता की कॉलेजच्या प्रांगणामध्ये काय व्हावं काय होऊ नये याही पेक्षा कॉलेजनं राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली एखादी कारवाई करावी का, आणि ती कारवाई इतक्या टोकाची असावी का की एका विद्यार्थिनीचं शैक्षणिक आयुष्य पणाला लागावं. सिंहगड इन्स्टिट्यूटनं दुर्दैवानं ते केलं आणि ते बरेच दिवस चाललं. फायनली तिथे कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला, हायकोर्टाला बोलावं लागलं आणि त्यानंतर ही चूक दुरुस्त झाली. पण ज्या विद्यार्थ्यांना हायकोर्टापर्यंत पोहोचता आलं नाही तर त्यांचं काय, तर त्यांचं नुकसान हे फक्त शैक्षणिक वर्षाचं नाही तर आयुष्याचं होईल. ते होऊ नये हे सांगण्यासाठीचा हा प्रयत्न होता आणि त्यासाठीची ही चर्चा होती. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.